ते आपले झोपे आले होते ना, ते म्हणे मग 3 वर्ष झाले मुलाला संतती नाही. म्हटलं कोणत्या डॉक्टरला? आपल्या डॉक्टर म्हणे राणे डॉक्टर. म्हटलं बापरे, तू उभं होतला तिथपर्यंत. सध्या जळगावमध्ये ते भारतचं नाव आहे. खरं नाव आहे. आता एवढ्या वयामध्ये प्रॅक्टिस चालू सोपं नाही तर मार्केट जोरात आहे. हरे राम. आवाज कमी आहे. हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महा नमः पार्वती पतये हर हर महादेव. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आपण काल अश्वतीर्थ नावाचं तीर्थ प्रसिद्ध आहे. त्यानंतर रुचक ऋषी प्रसन्न होऊन ते घोडे त्यांनी गाधी नावाच्या राजाला बिनाशुल्क देऊन टाकले. ऋषी असून सुद्धा राजाने बिनाशुल्क घोडे घेतले. हा राजाला दोष लागला. कारण ज्याच्याजवळ संपत्ती आहे त्याने कोणाजवळ नाही फुकट वस्तू घेऊ. पण कलियुगात तर त्याला वाटतं की जो ज्याच्याजवळ आहे तो तुम्हाला फुकटच भेटली पाहिजे. असं महाभारतामध्ये असे छोटे छोटे हे असतात. ज्ञात सूत्र म्हणता याला. काय घ्यायचं चरित्रातलं सूत्र? तर आपल्याजवळ जर आईसाहेब असतील तर कोणाजवळही फुकट वस्तू घ्यायची बस. कारण त्या आईसाहेबांचा सदुपयोग करायचा. उपयोग उपभोग. समजा वस्तू घेतली आपण, आता हा पेपरवेट आपण विकत घेतला तर याचा उपभोग आपण घेऊ शकतो. नाही तर दुसऱ्याकडून नेहमी उपभोग घेतला तर दुसऱ्या जन्मी भिकारी होतो. म्हणून कैक रूपवान गुणवान भिकारी दिसतं आपल्याला. त्याचं मागच्या जन्माचं कारण आहे. पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत होती, कोणी भाजी दिली की आपली भाजी त्याला परत द्यायची, रिकामं भांडण. याचा अर्थच तो आहे. आदान प्रदान करत राहिले तर लक्ष्मी स्थिर राहते. आदान प्रदान जर केलं नाही, अशा नंदा आणि भावजया मी पाहिलेल्या आयुष्यात की भावजईचं आवडलेलं वस्त्र नणंद घेऊन गेली आणि नंदेचं आवडलं तर भावजईने वापरली. आदान प्रदान होतं. म्हणजे दोघांमध्ये तुम्हाला आवडले ना घेऊन जा ना, तुमच्याच भावाचं आहे. इकडे हिला आवडले तुझ्याच भाऊचं आहे. म्हणजे नंदवीर भावाला भाऊ म्हटलं जातं आणि भावाला भाऊ म्हटलं जातं. तुमच्याच भावाचं आहे. नाही तर काही ठिकाणी अशा गुरगुर करतात नंदा. म्हणून त्या गुलाबाईच्या गणपतीचं नंदाचा बैल असा शब्द वापरला आहे. तो नंदा नाही, इकडे नंदीला म्हटलंय ते शब्द. ते जे सगळे गाणे आहे ना ते मुलीला उद्देशून सांगितलेले बोलाबाईचे. म्हणून त्यावेळेस राजाला आश्चर्य वाटलं आणि आपण काही शुल्क दिलं नाही म्हणून राजाला मनामध्ये भय वाटलं. कारण हे ऋषी श्रावणं देऊन टाकत.
म्हणून यांनी आपली मुलगी देऊन टाकली राजाने सगळ्यापेक्षा. आता ऋषीला काही लग्न करायचं नव्हतं, पण आता राजाच्या घरून आलेल्या वस्तूचा अपमान करता येत नाही. त्यांनी पाहिलं विधिलिखित काहीतरी वेगळं, हे आपल्या हातातलं नाही. विधिलिखित आहे ते. काही काही गोष्टी अटळ असतात, त्या टळत नाही. आता एक मनुष्य माझ्याकडे आला होता, तो संतोषला, चंदूला, गोपीला सगळ्यांना सांगून ठकला की माझ्या मुलाकरता पोरगी पहा, पोरगी पहा, पोरगी. आता त्याला मी म्हटलं तू देवाला सांगायचं. त्याला मुलगी आली. आता हा 35चा आहे, तर मुलगी निदान 30ची तरी पाहिजे, तर 40ची आली. बरं हा आहे खालच्या वर्गाचा, मुलगी आली ब्राह्मणाची, पण लग्न झालेलं नाही आहे. त्याला म्हटलं बघ आता ही तुझी परीक्षा आहे, तुझ्या मुलाचं लग्न व्हायचं असेल तर ती होऊन येते, आणि तुम्हाला जर ते वय पाहायचं असेल तर याचा योग नाही आहे. आला योग म्हणजे कशी अघटित गोष्ट येते बघा. कारण गरीब असेल, झालं नाही लग्न, त्यात काही संततीने लग्नच झालं नाही, त्यामुळे संततीचा प्रश्न नाही. म्हणजे मी काय करू म्हटलं, मुलाला आणि मुलीला उभं कर, त्यांची मर्जी असेल तर मर्जी विवाह करा. कोणता? नाहीतरी हल्ली मर्जी विवाहाच होत्या, पण त्याच्यात मिरची उभी राहून जाते मध्ये मर्जीमध्ये. तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्हाला नाही म्हणता येत नाही. बरं तुम्ही हो म्हटलं तर तुम्ही द्या. कोणाचं कोणी ऐकत नाही आहे, परिस्थिती वाईट आहे. म्हणून ते म्हणतात कन्येचं विधिवत प्राणीग्रहण करून दिलं. पती रूपामध्ये मुलगी मिळाल्यामुळे सत्यवतीचं वर्तन ऋषी मुनीला संतोष देणार लागलं. सत्यवती जी होती तिची आई, तिला ऋषीचं वागणं अत्यंत पडलं. तिने आपल्या मुलीला सांगितलं तू जात कर, पण तुझ्या नवऱ्याकडून मला पुत्र मिळवून दे. कारण हिला मुलगा नव्हता. म्हणजे राजाच्या नशिबात पुत्रप्राप्ती नसताना ऋषीच्या आशीर्वादानं पुत्रप्राप्ती. मग आता हे बघ, तू माझ्यावर कृपा कर, मुलगी असल्यावर सुद्धा तुझा पती ज्ञानी आहे, तपी आहे, योगी आहे, त्याची तपस्या खूप आहे. त्यांना म्हणा माझ्या मातेला सत्यवतीला पुत्र नाही आहे, तर तुमच्या कृपेनं मलाही पुत्र होऊ द्या आणि माझ्या आईलाही पुत्र होऊ द्या. अनुभव पहा. ऋचुक ऋषीनं सत्यवतीनं सांगितल्यावर की माझ्यावरही कृपा करा आणि मला गुणवान भाऊ पण द्या. कारण बिना भावाची मुलगी करू नये, कारण मग तिला प्रेम राहत नाही. पण आता ज्यांना दोनच आहे त्यांचे काय लग्नच होऊ द्यायचे नाही का म्हणून आपण काय म्हणतो ते सोडावं आता चला. कारण स्त्रीला एक दिवसा असतो की माझा भाऊ माझ्या पाठीशी. काय भानगड झाले की चालले मी माझ्या भावाकडे, माझा भाऊ पाहिजे तुम्हाला, असं बोलता येतं. भाऊ नसला तर बोलता येत नाही. इकडचा बाई काय म्हणतो, जाल कुठे पैसे तर माझ्याकडे जाणार आहे. हल्ली लोक संपत्तीवर नजर ठेवतात, पूर्वी लोकांची नजर संततीवर होती. हा फरक आहे, संपत्ती आणि संतती. संततीवर सन्मती होती, संपत्तीवर सन्मती. जावयाची नजर सासऱ्याच्या धनावर. संतती आणि संपत्ती. म्हणून काही लोक जावयाला सुद्धा मुलाप्रमाणे वागवतात, त्यांच्या घरी जात नाही पण पुत्रवत समजतात. काय कारण आहे तर ज्याप्रमाणे मुलगी आहे त्याप्रमाणे जावई सुद्धा पुत्रवत आहे. म्हणून सासू अर्धमाता आहे आणि सासरा अर्धपिता. पण अर्ध झाले फुल आणि फुल झाले हाफ. म्हणून त्यावेळेस प्रेमपूर्वक
ठरलं की दोघांनाही गुणवान पुत्र उत्पन्न व्हावा, वंशाची परंपरा चालावी. मातेनं ऋतुस्नान केल्याच्या पश्चात त्यांनी सांगितलं की तुझ्या आईला ऋतुस्नान झाल्यानंतर पिंपळ वृक्षाची पूजा करायला सांग. पहा, महाभारतात पिंपळाच्या वृक्षाची आराधना दिली होती. ज्ञानेश्वराच्या आईनं पिंपळाचीच केली. तुमच्यासाठी गुलरचं झाडणी शोधून आणलं, कारण अश्वत्थ मूल वृक्षाण हा पोरगा येतो ना, तुम्हाला म्हणे त्या पिंपळाच्या फांद्या तोडायच्या. म्हटलं मग मला परवानगी नाही देता येणार. म्हटलं का बरं, तुला काय होतं त्या फांद्या नडता? म्हणे मला त्या पिंपळाला मिठी मारायची असते. तर स्त्रियांना मिठी मारायला सांगितली आहे, पुत्र पाहिजे असेल. आता तो काबरा मारतो कोण असतो? आज सकाळी तो मधूनच उठून चालला गेला, विषय चांगला होता. तर तुमच्या मनात जर भ्रम असेल ना, तर प्रवचन सुद्धा तुम्हाला उमजत. जसं भ्रमनाडेल. परवा माझ्याकडे एक बाई आली होती ना, ती म्हणे दादा मंगळसूत्र चोरीला गेलं. म्हटलं बाई तू ठेवलं कुठे काय? 2 दिवसाने सापडलं. तर केव्हा केव्हा मनुष्य भ्रमाच्या योगानं काही कुठे ठेवून देतो. ठेवायचा हेतू इथे आणि ठेवलं जातं तिथे, कारण डोक्यात विचार असतो. तसं भ्रमामुळे मनुष्याचा आयुष्याचा नाश होतो. जगामध्ये भ्रम खूप आहे. म्हणून भ्रमाचा काय झाला पाहिजे? भ्रमाने दुराग्रह वाढतो. भ्रमाने आणि संतती आणि संपत्तीबद्दल भ्रम निर्माण होऊ. जसं मुलगा कधी सासरी गेला, काही कान न भरत ते इकडे भ्रम होऊन जातं. ते भरो अथवा न भरो, पण इकडे भ्रम होतो. इकडे सासूला वाटतं की इतकी आईबापाची सेवा करता, काही आपलं त्यांचं काही आपल्या मुलीचं नुकसान न हो, म्हणजे भ्रम. म्हणून दोघी व्याही प्रेमानं राहिले पाहिजे आणि विहिणी प्रेमानं राहिलं पाहिजे. किंवा यांनी आपल्याला मुलगी दिली आहे आणि यांनी आपल्याला मुलगा दिला. आडलं पडलं तर मुलाला द्यायला परवानगी दिली पाहिजे, पण मर्यादित. आणि मुलाने सुद्धा मर्यादेचं पालन केलं. आपला नथू चांगला पाहिजे. आपला नथू जर बैल असेल तर मग कसं काय बैल? तर याकरता आपल्या संततीवर आपण सुरुवातीपासूनच संस्कार केले पाहिजे. जर संस्कार केलेच नाही, तुम्ही भागवतातली गोष्ट पहा. नंद राजाच्या 7च्या 7 पत्नीपैकी एकच जवळ होती, 8वी देवची, आणि बाकीच्या सगळ्या कुठे होत्या? वसुदेवाच्या. कुठे होत्या? नंदाच्या राज्यात. कारण हा दृष्ट होता ना. 7वी 8वी स्त्री सुद्धा एकाच घरातली मिळते, याच्यावर वसुदेव स्थिर होता. ते काहीतरी विधिलिखित आहे. काय होतं? विधिलिखित आहे. दशरथ राजाला 3 राण्या कराव्या लागल्या, सत्यप्रतिज्ञा असून सुद्धा. काही भागवतकार आहे ना, ते दशरथ राजाचं वर्णन चुकीचं करतात. कामप्रधान होता म्हणून असं वर्णन करतात. नाही आहे. नाथ महाराज म्हणतात नाही, जर राजा दशरथ कामप्रधान असता तर राम आला नसता. काय वर्णन आहे? म्हणून हे जे वक्ते आहे ना, तो सत्यप्रतिज्ञ सत्यव्रत त्रिसत्य होता दशरथ राजा. आणि म्हणून भगवंताचं नाम घेता घेता गेला. पुत्र जाऊ द्या, काय म्हणाला सुमंता माझा राम, असं विचारलंय. मुखातून नाम निघालाय. मग सत्ययुगामध्ये सुद्धा नाम महत्वाचं होतं का नाही? लोक म्हणतात कलियुग नाही, तेव्हापासून नाम चहू-युगाला आहे. म्हणून वरपंग अध्यात्म नको.
सखोल पाहिजे. सत्य हे निर्गुण आहे आणि नाम हे सगुण आहे. कारण राम म्हटलं की रामाचं चित्र, कृष्ण म्हटलं की कृष्ण, पण अवतारात रूप एकच आहे. म्हणून मी मंत्र करून तुम्हाला भात देईल. 2 पुत्र जन्माला येतील, 2 चरू देईल. हा तुझ्या आईचा आणि हा तुझा. आता हिच्या आईला काय बुद्धी झाली, याने आपला पोरगा चांगला यावा म्हणून जास्ती मंतरलेला असेल, म्हणून तिने कारण मुळामध्ये कोणाची पत्नी होती ती राजाची. श्रीमंतात संशय जास्त असतो, म्हणून थोडे श्रीमंत बना, नाही तर जास्ती संशय व्हाल. एवढं आपण देतोय पोरांना, आपण वागवतील का नाही, हे काय झाला. अरे आपले आहे तर वागवतीलच असं. सुनेला सुद्धा तुम्ही ती का आपली आहे, अरे काय काय वाटू त्यांना नातू होतोय का आपली आहे. हा बारशाचे पेढे वाटताय आणि मुलगा झालेला बाईल म्हणे आपली आहे. आपली आहे ती. आज कोण आलं माझ्याकडे, मुलीला मुलगी झाली म्हणजे दादा आम्ही वृत्तीचे दिवस पाळायचे. म्हटलं तुम्ही मुलीवाले आहे, तुम्हाला वृत्ती कशाची. नाही म्हणे 9 दिवस सुतक पाळायचं. म्हटलं सुतकने पाळत, आपल्याकडे मुलगी जेवली पाहिजे म्हणून 9व्या दिवशी जेव घालून त्याचा पाठ. हे सुतक नसतं. मुलीचं 3च दिवस आणि आईला मुलीला 3 दिवस. 3 दिवसाच्या वरती सुतक. आणि जर मग 9 दिवस सुतक असतं तर मुलगी श्वासनं कशी बसेल. संघटने लोकांना मुलीची वृद्धी पाळायला लागून गेले. कमाल आहे. तुझ्या घरी आल्यामुळे तो दोष आहे, पण वृद्धी नाही. म्हणजे सुतक पाळायला तयार नाही, वृद्धी पाळायला तयार आहे. काय कलियुग आहे बघा तुम्ही. कारण मुलीचं गोड कौतुक जास्त आणि नाव काढायला जावाई सासू बरोबर. असं झालंय. सासरा घरी राहतो, सासून जावाई बाजार करायला गावात जातात. काल कली आहे. कुठेही धर्ममर्यादा राहिलेली नाही, कर्ममर्यादा राहिलेली नाही. आणि धर्म आणि कर्म गेलं म्हणून जग दुःखी झालं. धर्म आणि कर्म जगाला सुखी करते. जोपर्यंत सद्धर्म आहे आणि सत्कर्म आहे तोपर्यंत सुख आहे. जोपर्यंत सद्धर्म नाही आणि सत्कर्म नाही तो दुःख आहे. म्हणून सत्कर्म योगे प्रमाण आहे. सत्कर्म योगे, सत्कर्म करत करत वय घालवा. कारण असत कर्म घालवलं तर जन्म बिघडेल. आता ही राजाची राणी, मुलीला चांगला मुलगा होईल यांचा जास्ती मंतरलेला असेल. अजून लोक म्हणतात ना तुम्ही रोज जास्ती सेवा राहता, तुम्हाला काही वेगळा मंत्र दिला आहे का, असं गुरुच्या घरी विचारलं. कारण संशय आहे. माझ्या गुरुविषयी संशय जर असला तुम्हाला, अजूनही काही लोक पैशावाल्याला वेगळं असतं, आपल्याला वेगळं. गुरुकडे तसं नसतं. एकाच गुरुचे पती पत्नी अनुग्रह घेतात, पण दोघांनाही सांगितलेलं असतं एकामेकाला मंत्र सांगशील तर नाश पावशील असाच शब्द असतो. मग दोंडोबा येतो काऊ एका गुरुचे शिष्याचं बहीण भाऊ झालेला गुच्चू बसतो का. तिथे भेद केलेला असतो. हे जे परंपरेचे संत आहे ना त्यांना तो अधिकार आहे. संसारी माणसाला तसा अधिकार नाही. एकाच घरी 2 मंत्र द्यायचे असं असतं तर मग घर सुधारलं नसतं का. ते जे ब्रह्मचारी नैष्ठिक ब्रह्मचारी आहे त्यांना तो अधिकार आहे. हे लक्षात आलं पाहिजे. पण कोणी गादीवर बसवतात पण गादीचं ज्ञान नसतं. नुसतं परंपरेने पण तुम्ही करता त्याचं कर्मफळ भोगावं लागेल ना.
आपले पोर आपलं ऐकत नाही असं होऊन जातं. हे लक्षात आलं पाहिजे. जीवा कर्मयोगे जन्म झाला, पण तो धर्माने वागला की कर्म कमी होईल, दुष्टित कर्म कमी होईल. आजामिळाचं कमी झालं, कानोपात्राचं कमी झालं, गोरोबा काकाचं कमी झालं, नामदेवाचं कमी झालं. मग आपलं का नाही कमी होणार? म्हणून त्यावेळेस आईचा प्रसाद मुलीने खाल्ला, मुलीचा प्रसाद खाल्ला, सत्यवतीला मोठा हर्ष झाला आणि इकडे विश्वामित्र जन्माला आले आणि इकडे मग आता समजा संतती चांगलं निघण्यावर कोणाचा अधिकार जास्ती आहे? आई. म्हणून कोणाकडे वळता पोरं जास्ती? असं आहे. म्हणून जुने लोक काय म्हणायचे, खान तशी. पण तरी तसं असलं नाही नाही रे, आधी तिकडे नमस्कार, मग इकडे. मला जसं सांगितलं तसं त्यांना सांग. अशी कोण? कौशल्या, सुमित्रा, काही गाव. त्यांना काय समजतं? मी होते म्हणून घर चाललं. त्यांना काय सांगतो? जरी तसं असलं तरी आईने काय सांगायचं, ते काय असू दे, त्यांना सांगितल्याशिवाय चढणार नाही. ती कोण झाली? अनुसया. आणि मग बाकीच्या सत्यभामा. असं आहे. तो असं असं करतोय, कानावर टाकून देतात. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत उपयोग नाही. अशा प्रकारची माता आणि आई, आपल्या मुलगी यांच्यामध्ये गर्भाचा बदल झाला. माता वीर्यामध्ये बल आहे का मंत्रामध्ये बल आहे? सिद्ध करा. म्हणून सगळ्यांना पुत्रवाचा आशीर्वाद द्यावा लागतो, पण त्याच्या कुळाप्रमाणे. क्षत्रियाच्या घरी ब्रह्म ऋषी गेला तर काय उपयोग होईल? आणि ब्रह्मवाल्याच्या घरी जर क्षत्रिय आला तर संवार होईल ना. म्हणून आशीर्वाद देताना किंवा फल देताना, फळ देताना वेगवेगळं द्यावं लागतं. आता या श्रीफळाचं जेव्हा त्या रस्त्यावर फेकलेलं सापडतं ना, लक्ष्मीचं फळ, ते अघोरी लोक तुम्हाला सांगतात नारळ उतरो अमावस्या दिवशी फोडा. तुम्ही लक्ष्मी फेकताय, श्रीफळ काय आहे? लिंबू फेकायला सांगितलंय. आणि बऱ्याच घरी अमावस्याला नारळ फोडतात, लक्ष्मी फेकताय. काय करावं? इतक्या अमावस्या झाल्या पण अजून फरक पण नाही. ऐकले जरा फोडणं बंद करा. नारळ वाढवायचं आहे अमावस्याला, पण फेकायचं नाही. गाडीचं नारळ फोडता आणि फेकून देतात. अरे प्रसाद आहे, श्रीफळ आहे ते. अशा अनेक चुका जगामध्ये चाललेल्या आहेत. लिंबू ठेव, ते शक्तिप्रधान फळ आहे. केळं सुद्धा लक्ष्मी आहे. म्हणून मालक केळीच्या बगीच्यात झोपत नाही. ते झाड जर प्रसवलं तर मालकावर परिणाम होतो. म्हणून दारापुढे केळी लावायला नाही सांगितली. तर मी म्हटलं तुला पूजाने कुंडीत लाव, म्हणजे ती काही प्रसवणार नाही. मग वांज केळीची पूजा करायची का? पुन्हा मुद्दा लक्षात ठेवा. तर ती जिथे असेल तिथे जाऊन बऱ्याच बाया येतात ना,
तुम्ही केळीचं झाडणे लावलं म्हटलं नाही ते जगत नाही. तेव्हा जो एका कुंडीत आहे तर ते वाढतच नाही ते, असं आहे ते. हे मान आता हळकुंड जिकडे तिकडे बिलकुल ते तांब्यामध्ये पाणी टाकून सूर्याला टाकायला सांगतात ते. पाण्याचं बाष्पीभवन होईल, हळदीचं होणार, पाणी सूर्याला घाल. आज सकाळीच मी ती वास्तुशांती करत होतो ना, तर पायच बलीचं महत्त्व सांगितलं. वास्तुशांतीचे जेवढे 79 दैवत आहे त्यांना दूध आणि पाणी याचं बली द्यायचं, त्याला म्हणतात पायस बलीम समर्पया. तर मी त्यांना म्हटलं हे दूध का घालायचं आहे यांना, या भूमीतल्या देवतांना, तर भूमी दुधानं तृप्त होते. म्हणून आपल्याकडे रोजच्या दर्शनाला येणाऱ्या भगिनी ना ते एवढं दूध आणतात आणि तिथे जमिनीत घालतात, पाणी घालतात. दूध हे सगळ्या प्राण्यांना योग्य आहे. आपण झाडाच्या फांद्या तोडल्या, हिरव्या असतील तर त्याच्यातून काय निघतं, हिरव्या चाऱ्यातून काय निघतं. आता दुपारी माझ्याकडे एक माणूस आला, गोदावरी कॉलेजच्या मागून फॅक्टरीतून 3 गाई चोरीला गेल्या आणि त्यांना डिक्कीत टाकून नेलं आहे. आज श्रवण नक्षत्र होतं. मी त्याला म्हटलं गड्या तपास लागून जाईल. तो आता संध्याकाळी परत आला सांगायला, म्हणजे दादा देवाला सांगा ज्या माझ्या गाई जिथे असतील तिथे जिवंत राहिल्या पाहिजे. म्हटलं पाय तिथून पळून जातील त्या, कारण माझं घोरा तोच सांगतोय की आज श्रवण नक्षत्र आहे, गायींचा नाश होणार. कारण श्रवण नक्षत्राची देवता विष्णू आहे. प्रत्येक नक्षत्राला देवता आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या नक्षत्राची देवता पाहून ठेवा. तर श्रवण नक्षत्राची, पुष्य नक्षत्राची बृहस्पती आहे, हस्त नक्षत्राची सूर्य आहे. तर प्रत्येक नक्षत्राची देवता असते. म्हटलं आज दिवस चांगला आहे, गाई सुटून जाते. हल्ली फारच डोक्याला ताण होतो. त्यामुळे निर्णय द्यायला त्रास होतो. म्हणून हे शुभे, तुम्ही वृक्षाचा संबंध करा, वृक्षाची सेवा करा. चरूमध्ये ब्रह्मतेज होतं आणि चरूमध्ये क्षत्रिय तेज टाकलेलं होतं. क्षत्रियम बलमसी. म्हणून विश्वामित्र ब्राह्मण कुळात न येता क्षत्रिय, तो क्षत्रियाचा भाग इकडे आला. पण तपश्चर्या गेली, पण गुण गेला आणि तिकडे राजाचा मुलगा ब्राह्मणासारखा राहिला. अजूनही पहा ना, एखादा मुलगा जर काही खात पीत नसेल तर त्याची आई बाबा, हा बामण आहे आमच्या घरात, काही खात पीत त्याला वाजबी चालत नाही, चालला जातो घराच्या बाहेर. माझ्याकडे एक पोरगा होता, त्याचे वडील त्याला एका वकिलाकडे घेऊन गेले. म्हणे का बरं, हा म्हणे त्या मंदिरात राहतो ना, तर काही खात नाही पित नाही, याला सांगा म्हणे खात पित जाय, त्याच्याशिवाय मराठा माणूस कुठे जगतो का म्हणे. असं पोराला वकिलाकडे. तो पोरगा म्हटलं जाऊ दे, ते तुझे मागच्या जन्माचे शत्रू आहे, पिता नाही आहे. त्या पोराने शेवटपर्यंत सेवा केली. असं आहे. पण तो इतका शांत होता, अजूनही तो कशातच काही. कारण माणूस जन्माला येऊन जातो, केव्हा पुत्र शत्रू होतो आणि केव्हा पिता सुद्धा शत्रू, भार्या सुद्धा शत्रू. असं असतं. मागच्या जन्माचं शत्रुत्व पूर्ण करतो मनुष्य. ऋणीपुत्र असतो, व्यवहारी पुत्र असतो. आपण कोण होते तपासून घ्या एकदा. म्हातारे बा, मग आपले कसे निघते. म्हणून पुत्र सुख द्रव्यावर अवलंबून नाही. काही पोरं वडिलांचं द्रव्य नको तुम्ही बी नको असं म्हणता.
कारण काय, कर्तव्य प्रधान होण्यापेक्षा ते भोग प्रधान होता. ही परदेशातली सगळी जी मुलं आहे ना, ही भोग प्रधान होतात, त्यामुळे ते काही कर्तव्य समजत नाही. आपली बॉडी किती दिवसाने मिळेल दवाखान्यातून हे सांगता नाही येत तिथे. आता आमच्या शेजारचे चौधरी होते ना, त्यांचा व्याही 28 दिवसानंतर भेटला होता ताब्यात. काय ते आणलं की आणलं, ते काही विचार करीत नाही ते. आता केव्हा त्याचं श्राद्ध करायचं, केव्हा काय करायचं. हे असं आहे ते. म्हणून ते म्हणतात, असा तो ब्राह्मण उत्पन्न आणि क्षत्रिय जन्म दोघांमध्ये स्नेह होता, पण सत्यवतीला शोक झाला. ती पृथ्वीवर पडली आणि स्वामीच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि म्हणाली, महाराज हे असं का झालं. म्हणे, म्हणून श्री जन्मावर विश्वास ठेवायला नाही सांगितलेला आहे, कारण त्या जन्मामध्ये ईर्ष्या आहे. सत्यवतीने जमदग्नी नामक पुत्र उत्पन्न केला आणि गांधी यशस्वीनं ऋषी नामक कृपाने विश्वामित्रांचा जन्म झाला. आता हे जमदग्नी जे आहे हे शंकराचा अवतार आहे आणि यांच्याकरता आईसाहेब पार्वतीला अवतार घ्यावा लागला आणि म्हणून आईसाहेब रेणुका झाल्या, परशुरामाची आई, म्हणून नाव पडलं एकवीरा. आमची कुलस्वामिनी आहे धुळं. एकवीरा, एकवीराला जन्म दिला. मग जामदग्नीने शंकराने हे काय केलं, तर शंकराचा मानवी अवतार जास्त दिवस राहत नाही, तर त्यांचा सुद्धा शिरच्छेद झाला जामदग्नींचा. कारण शंकर हे जास्त काळ इथे अवतार नाही घेऊन तात्काळ निघून जातात. कशा करता, तर आईसाहेबांचं प्रागट्य होतं. म्हणून जामदग्नींनी परशुरामाला सांगितलं, तुझ्या आईचं शिर उडवून टाक. मग परशुरामाने विचारलं, मी तर आईला मारलं, मी तर मातृहत्यारा आहे, मग काय पाहिजे, माझी आई पाहिजे. तर एवढंच शिर आहे. म्हणून एकवीरा आणि शक्तीपीठ. आईसाहेब काय झाल्या, क्षत्रियांचं शक्तीपीठ. एकवीरा म्हणून आईसाहेबांचा चेहरा, आमचं चंद्रचं कधीचं चाललं होतं, ते मध्ये जो बाण आहे ना, त्याला त्या एकविरेचा चेहरा लावायचा, पण जमतच नाही. त्याचा काल पितळी बनतो तो. एकवीरा काल रात्री अंबाबाई महालक्ष्मी. म्हणून त्यावेळेस महातपस्वी विश्वामित्र ब्रह्मत्व प्राप्त करण्याकरता प्रयत्न केले, की आपल्या आईने असं केलं, आजीने. मग ब्राह्मणाच्या वंशाची परंपरा चालवायची म्हणून तो पुत्र तपस्वी, ब्रह्मवेत्ता, ब्राह्मण वंशाचा वाढवणारा, गोत्र प्रवर्तक झाला. म्हणून नाव पडलं विश्वामित्र गोत्र. अजून लोक म्हणतात, रे ते विश्वामित्र गोत्राचे बाबा संतापी आहे, त्यांचं नाव नका घेऊ, ते जामदग्नी आहे, क्रोधी आहे. अजूनही लोक बोलतात. मधुचंद, देवरात, ऐक्षणी, शकुंतल, बंधू, कालपत, याज्ञवल्क, स्थाणू, उल्कू, यमदूत, संधव, ब्रजकुट असे सगळे ऋषी उत्पन्न झाले. तथापि विश्वामित्र क्षत्रियच राहिले. ऋषिमुख मुनींनी ब्रह्मतेजाच्या योगानं अवधान केलं, धर्मराजा तुझ्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. तुमच्या क्षत्रियामध्ये सोम, सूर्य आणि अग्नी असे क्षत्रिय उत्पन्न झाले. पुढे म्हणजे चंद्रवंश, सूर्यवंश आणि अग्निवंश. हा, एक अग्निवंश आहे. तुझा मुद्दा चालला गेला आणि काय कुठे फिरत होतो, तुझाच मुद्दा निघाला होता, बसल्यावरच तुझं नाव काढलं. म्हणून यथार्थ रूप सांगितलं आहे.
ही विश्वामित्राची जन्माची कथा जो ऐकतो त्याच्या जन्मातली व्यथा संपून जाते. कथा काय करते? व्यथा घालवते. आता धर्मराजाने प्रश्न केला आहे, महाराज पितामह आपण दयाळू आहात, भक्त पुरुषांचं वर्णन मी ऐकलेलं नाही. आतापर्यंत जे सगळं वर्णन ऐकलं त्या वर्णनानं मनामध्ये संशय निर्माण झाले. पण मला अशा भक्ताचं वर्णन सांगा की ज्याच्याने संशय मिटले पाहिजे. म्हणून चरित्र ऐकायचं असेल तर कोणाचं ऐकायचं? भक्त. कारण भक्तांच्या चरित्रात भगवंत स्वतः रमण होतात. भागवत कोणाचं चरित्र आहे? भक्त चरित्र आहे. स्वामी भक्त दयाळू अशा पुरुष श्रेष्ठांचं चरित्र सांगा. मी असं ऐकलंय की इंद्र आणि पोपट यांचा संवाद आहे भक्त चरित्रामध्ये. भक्त पुरुषांचं गुणाचं वर्णन कृपा करून मला सांगा. भीष्म पितामह म्हणाले, या विषयामध्ये पोपट आणि इंद्र यांचा संवाद आहे. प्राचीन इतिहास आहे. काशी राजाच्या राज्याची गोष्ट आहे. एक व्याधानं विषामध्ये एक बाण बुडवून तो बाण मारायचं ठरवलं. ही विषाने काय होतं, बाण लागला की तो प्राणी आजारी होतो, लगेच मरत नाही. आता जसं केळामध्ये टाकून लोकांना खाऊ घालायचं होतं. तुम्ही काल परवा केळं पाहिले का? 10 रुपये डझन. जसं ते वातावरण झालं तसं लोक केळं घेत नव्हते. असं आहे ते. स्लो पायदन द्यायला लागले लोक. असं आहे ते. त्या बाणाला विष लावलेलं होतं व्याधाने. आता व्याधाची बुद्धी ती ठीक आहे, पण ही बुद्धी जर समाजात आली तर काय? म्हणून परान्नम प्राणघातकम. आता तुम्हाला सांगताना या पुड्यांमध्ये प्लॅस्टिक कालवलेलं आहे, पण तरी तुमचा नातू खातो आणि त्याच्याबरोबर आजोबा बी थोडंसं हाणतोच. हे लक्षात नाही येत आपल्याला. म्हणून परान्नम प्राणघातक. यात्रा कंपनीवाले होते ना 2 दिवस, ते म्हणे दादा लोकांना बोलू द्या, मी बिना लसणा कांदे, पण टेस्ट शिवाय मजा येते. म्हटलं मग काय करशील तू? म्हणे मी लसणाचे पावडर आणि कांद्याचे पावडर टाकीनच ते खातीनच मस्त. अरे म्हटलं साधा काय एवढे वैष्णव लोक आपल्याबरोबर, मग यांचं जर भ्रष्ट झालं तर काय होईल? ते वडरीच्या बुवाचं सांगितलं नाही काय, लोभी मिरची. असं आहे ते. म्हणजे काय ही यात्रा, काय किती पैसे उडतील मिरचीचे, किती उडतील हो, हे लक्षात ठेवा. मग म्हणून तीर्थयात्रा अधमा धमा. पूर्वी राजस्थानी ढाब्यावर लसण कांदा बाकीचं काहीच मिळायचं नाही. आता त्यांनी बी घोटाळा करून टाकला. म्हणून वृंदावनामध्ये आता हे चाललं आहे आंदोलन की या गावातले सगळे मसाल्याच्या हॉटेलींना, मद्याच्या हॉटेलींना बंदी. आपल्या पंढरपुरामध्ये 1982 पर्यंत कांदा नव्हता. आता काय, नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती शिर्डीला गेले आणि त्यांनी एक सूचना लिहिली, या गावात 5 स्टार हॉटेल होणार नाही. शिर्डीपासून 50 किलोमीटरवर आहे. लोक तिथे उतरतात मग शिर्डीला जातात, पण गावात नाही तशी हॉटेल. शिव्या देत होते नीलम संजीव रेड्डीला. आंध्रचे लोक तिकडे उतरतात कारण त्यांना त्याच्याशिवाय होत नाही रोज, आणि मग शिर्डीत येतात ते.
त्यांनी विमानतळही सुरू करून घेतलं. सगळं ते तिकडून विमानाने येतात. वैष्णवाचं राहिलं नाही. रामानं किती दिवस वनवास सोडला होता समोर. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत समजत नाही, कारण व्याधाची शिकार सुद्धा विषाणू होते. त्या प्राण्याच्या शरीरामध्ये ते विष भेटतं आणि मग हा खातो. म्हणजे त्याला विष पचायला सवय होते त्या मांसाच्या निमित्ताने, आणि म्हणून ते पाण्यातले जीव हे जीव खाऊन देतात, पचवून टाकतात. ते तुम्ही जगन्नाथपुरीकडे जा, असे किडे मकोडे तेव्हा खातात. म्हणून आपल्याकडे जगन्नाथ क्षेत्र निषिद्ध सांगितलं आहे. भगवंताच्या अवताराच्या नंतर निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून तिथला प्रसाद भातच ठेवलाय की त्याच्यात काही गडबड करता येत नाही. तो मसाल्याचा नाही, साधाच भात. भातात गडबड करता येत, पण आपण काही टाकतो, काजू बदाम. भात हे देवान नाही आणि पितरियान नाही. यज्ञामध्ये भात टाकावाच लागतो. ज्या लोकांकडे काही आता कुकरमध्ये सुद्धा अनेक लोकांकडे त्या कुकरमध्ये काय शिजतं, आणि मग कसं काय त्याच्यातला भात मागवायचा त्या ओव्हामध्ये टाकावा, कसं काय सुपर कुकर होईल ते. मग त्या बाईला सांगावं लागतं पातेल्यात शिजवणार. मग त्यांच्याकडे काय करावं लागतं, तुपामध्ये तांदूळ घालायचे आणि मग आवणार टाकवायला. हे बुवाला समजलं पाहिजे, हा बुवा चटणी घालून येतं आणि काम करतं, त्याला कुठून जमते. कारण तुमचं जर तामसी आहार आणि तामसी अन्न असेल तर त्या यज्ञाचं फळ तसं मिळत. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. हा भोजना मागती तुप पाव शेर.